नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, ही जी पोपटी कलरचं ब्लाऊज आहे ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. एकदम छान असा पॅच. तर बघा, हे असं ब्लाऊज मी शिवून तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये. तर तुम्हाला याचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर मी ह्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. एकदम सोप्या पद्धतीमध्ये पाठीमागचा पॅच कसा बनवायचा आणि कसा टाकायचा एकदम सोप्या ह्याच्यात सांगितलेलं आहे. तर बघा, हा पूर्ण ब्लाऊज रेडी झाल्याच्या नंतर मी याच्यावरच्या साड्या पिको फॉल करून घेणार आहे. तर बघा, याची वरची एक साडी आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या पण साड्या आहे, त्यासोबतच मी आता ह्या पिको फॉल करून घेणार आहे. तर बघा, याच्यासाठी हो पोपटी कलरचा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, ही साडी पण आणि ही पण साडी शेअर केलेली आहे. तर बघा, याचा फॉल नव्हता पहिले, तर मग हा फॉल मी घेऊन आले आणि आता या दोन्ही साडीला फॉल लावायचा आहे आणि ह्या ज्या 3 साड्या आहे त्यांना फक्त पिको करून घ्यायचं आहे. तर बघा, याचेवाले एकदम काठ जे आहे ते एकदम तिरके असते साडीचे. तर आपल्याला हा कसा कट करायचा असतो, तर बघा, अशा सिल्की साडीमधले आपल्याला जो हे करायचं असतं, पिको करायचा असतो त्याला, तो आपल्याला कसा कट करायचा. तर बघा, थोडासा आपल्याला पहिले असं कट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर असं व्यवस्थित सारखं असं डायरेक्ट फाडून घ्यायचं. म्हणजे तिरका जो भाग असला तो व्यवस्थित असा कट होऊन जातो. फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे की दुसरीकडं कट नाही झालं पाहिजे, नाही तर दुसरीकडं साडी जी सरळ अशी कापल्या जात असेल तीच आपल्याला डायरेक्ट हाताने ओढून घ्यायची आहे. ती डायरेक्ट आपली ओढल्या जात नसेल तर ती साडी आपल्याला डायरेक्ट म्हणजे याने कात्रीनीच कट करून घ्यायचं आहे. तर बघा, नाही तर मग आतमध्ये पण कट होऊ शकतं. तर बघा, ही साड्या एकदम तिरक्या असत्या, त्याच्यामुळं आपल्याला मी शक्यतो ज्या अशा साड्या असत्या सिल्कीमधल्या त्या साड्याला मी डायरेक्ट असा थोडासा कट मारते आणि डायरेक्ट अशा हाताने डायरेक्ट फाडून घेते. म्हणजे सारखं आपला फाडलं जातं आणि तिरका कट असतो तो पण डायरेक्ट निघून जातो. तर बघा, या पद्धतीने मी असा डायरेक्ट असं हाताने डायरेक्ट फाडून घेत असते आणि तिथं जे काठ आहे तिथं आपल्याला कात्रीने कट करून घ्यायचं. म्हणजे तिथं जाड काठ असतो त्याच्यामुळे आपल्याला तिथं डायरेक्ट कात्रीनेच कट करून घ्यायचं. तर बघा, एकदम छान असा कट झाला जातो, म्हणजे तिरका वगैरे होत नाही. तर बघा, ह्या ज्या तिन्ही साड्या आहे मी सेम त्याचं मला याच पद्धतीने असं कट करून घेणार आहे. तर तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे की याचा तिरका कट किती असतो. तर बघा, आता या 4ही साड्या आपल्याला नुसते पिको करायच्या आणि 2 ज्या साड्या आहेत त्यांना फॉल लावून घ्यायचे आहे. तर बघा, ह्या साडीमध्ये ब्लाऊज पीस आहे तर तो ब्लाऊज पीस दुसऱ्या मापाचा आहे, त्याच्यामुळे मी हा कट नाही करणार. जेव्हा त्या म्हणतील तेव्हाच मी ज्या ब्लाऊजचा त्यांना ज्याच्यावर शिवायचं असेल तेव्हा त्याच्यावर नंतर शिवून घेते. तर बघा, असा कट मारायचा आहे आणि डायरेक्ट आता आपल्याला असं ओढून घ्यायचं. तर बघा, या साडीचं किती तिरका असा कट निघलेला आहे. तर अशा ह्या काही काही साड्या अशा असते की त्याच्यामध्ये भलता म्हणजे जास्तचाच कोप असतो साडीचा. तर बघा, आता इथं काठाला जी पायपिंग आहे ती व्यवस्थित अशी कात्रीने कट करून घ्यायची. तर बघा, एकदम छान असं सरळ कट होऊन जातो हाताने डायरेक्ट आपण कापलं तर. तर बघा, एकदम सोपी पद्धत आहे. इकडच्या साईडने थोडासा भाग राहिलेला आहे तो आपल्याला कात्रीने कट करायचा आहे. तर बघा, एवढा असा तिरका कट निघालेला बघा, इकडच्या साईडने कमी आहे आणि इकडच्या साईडने जास्त आहे. तर एकदम लेवल असं आपल्याला हे कट झालेलं आहे. फक्त आपल्याला काळजी घ्यायची, जी साडी आपल्या हाताने वाढल्या जाईल ती साडी आपल्याला हाताने फाडून घ्यायची आहे. तर बघा, ज्या हाताने कट नसन होत त्या हाताने आपल्याला डायरेक्ट वाढायचे नाही. तर बघा, आता या साड्याचे मी व्यवस्थित असे कट करून घेतले ना, आता ह्या दोन्ही साडीला पटकन असे फॉल लावून घेतले आणि त्याच्यानंतर ते एका साईडने हा शिलाई करून घ्यायची. तर बघा, ही गुलाबी कलरची एका साईडने तर आपल्याला गुलाबी कलरचा धागा लावायचा आहे. तर बघा, दोन्ही साड्या मी पिको फॉल करून घेतल्या. तर बघा, एकदम आणि याचा काठ होता पोपटी, त्याच्यामुळे इथं मी पोपटीच फॉल लावून घेतलेला आहे आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये असा लावून घेतलेला आहे आणि गुलाबी कलरचा वरच्या साईडने दोरा लावून घेतलेला आहे. तर बघा, हा पण एकदम छान असा फॉल लावून घेतलेला आहे. तर बघा, तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. तर बघा, याच्यावर खूप सुंदर अशा डिझाईन टाकलेला आहे, बोटनेकची कटिंग आणि डिझाईन पण टाकलेली आहे आणि याच्यावर पॅच वगैरेची डिझाईन पण खूप छान टाकलेली आहे. तर बघा, हे ब्लाऊज रेडी झाल्याच्या नंतर मी दुसरं पण ब्लाऊज एक रेडी करून घेणार आहे. तर बघा, ह्या साडीवरचं ब्लाऊज मी काल जे कट करून घेतलं होतं सोबतच मी 2 ब्लाऊज कट करून घेतले होते. 2 साधे होते आणि 2 साडीवरचे होते. तर ते पण मी पहिले पोपटी रेडी करून त्यांना देऊन टाकलं आणि त्याच्यानंतर हे एक रेडी करून घेतलं. तर बघा, हे रेडी करून घेतलं एकदम सुंदर असं हे पण रेडी झालेलं आहे फिनिशिंगमध्ये. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. म्हणजे जेव्हा बेल आयकॉन प्रेस करता ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकीन त्यावेळेस तुमच्या मोबाईलवरती पहिले अपलोड होईल. तर बघा, अगदी सोप्या पद्धतीत मी सांगत असते कटिंग कशी करायची आणि फिनिशिंग कशी करायची, ब्लाऊज कसं एकदम फिनिशिंगमध्ये आलं पाहिजे आणि कस्टमरला पण कसं आलं पाहिजे. तर कस्टमर यानेच वाटते की आपले ब्लाऊज फिनिशिंगमध्ये पण एकदम छान आलं पाहिजे आणि कस्टमरला छान आलं पाहिजे. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.